लंच काउंटर आता क्लोज होणार आहे. जे कोणी जेवायला बाकी आहे त्यांनी जेवून घ्यायचं आहे. दरम्यान पहिला चेंडू ऑफ साइडला अतिरिक्त टाकलेला चेंडू वाईटच्या स्वरूपात ओपनिंग करतायत ते पनवेल वॉरियरचा संघ. संघ पोहोचतोय ते एकच्या घरात. पहिला चेंडू ऑफ साइडला खूप अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू होता. अतिरिक्त धावसंख्या थर्ड नंबरचा ट्रॉफी घेण्यासाठी होणारा हा मॅच दरम्यान पुढील चेंडू घेऊन ऑफ साइडला जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय ते गलीच्या दिशेने. डॉक्टर अमित चेंडूला दोन टप्पा घेऊन चेंडू पकडतायत, कीपरकडे थ्रो करतायत. दरम्यान एक धाव संख्या धावून काढतायत दोन्ही प्लेयर. दोन धाव संख्या फलकावर लागली आहे पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. डॉक्टर कीर्ती आपल्या संघासाठी दुसरा चेंडू घेऊन पहिला षटक दुसरा चेंडू. आजचा हा फायनल डे आय सी टी सी क्रिकेट चॅम्पियनशिप 2026. सचिन मोकलला टाकलेला चेंडू लेग साइडला फटका मारलाय. चेंडू जातोय दोन टप्पा अमित सरांच्या हातात आणि एक धावाने समाधान मानायला लागेल ते सचिन मोकल यांना. सचिन मोकल हा एक गाजलेला नाव क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये गाजलेला नाव आहे. बराचदा त्यांनी एकटा वन मॅन शो मॅचेस जिंकवलेले आहेत. सचिन मोकलची विकेट इथे नक्कीच नेहरू चॅम्पियनचं लक्ष असेल. त्यांनी लवकरात लवकर सचिन मोकलला कसा आउट करायचा आहे. पुढील चेंडू घेऊन परत एकदा डॉक्टर कीर्ती. ऑफ साईडचा चेंडू होता. जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झाले. चेंडू जातोय तो कीपरच्या हातात. चेंडू निर्धाव. पहिल्या षटकातील तीन चेंडू समाप्त झालेत. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे ती 3 धावा. 5 षटकांचा हा सामना. डॉक्टर कीर्ती सज्ज होताना ऑफ साइडला चेंडू होता. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. डॉक्टर राकेश जैन यांनी चेंडू अडवलेला आहे. एक धावसंख्या काय वाचू शकली नाही. एक धावानी धावसंख्या परत पुढे सरकते. पॉवर प्लेचा हा ओव्हर आहे. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा निघालेले म्हणजे एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो डॉक्टर कीर्ती आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. सचिन मोकल स्ट्राईकवर. हा मात्र परत एकदा ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते बीट झालेले आहेत. 5 चेंडू 4 धावा. पॉवर प्लेचे जे ओव्हर आहेत जेव्हा फक्त 2 फिल्डर जो सर्कलच्या बाहेर उभे आहेत त्याचा जो फायदा घेण्याचा प्रयत्न असतात प्रत्येक बॅट्समॅनचा, ते काय फारसा ते घेऊ शकले नाहीत आतापर्यंत. 5 चेंडू मध्ये फलकावर लागले ते 4 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. हा लेग साईडचा चेंडू होता. मला वाटते अंपायर कडनं वाईटचा इशारा आलेला आहे. एक अतिरिक्त धावसंख्या वाईट टाकायची गरज नव्हती. शेवटचा चेंडू धावसंख्या 5 चेंडू 5 धावा. आज चांगला षटक म्हणून संपू शकतो का डॉक्टर कीर्ती? बघूया शेवटच्या चेंडू मध्ये हॅलो काय करामात हॅलो. करतोय. ऑफ साइडला अतिरिक्त एकदा बाहेरचा टाकलेला चेंडू होता आणि सचिन मोकल मला वाटते खूप ऑफ स्टंपच्या बाहेर उभे होते म्हणून अंपायरनी कुठलाच प्रकारचा वाईटचा इशारा न देता चेंडू निर्धाव. पहिला षटक तो मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त धाव संख्या दिली आहे ती 5 धावा दिलेल्या आहेत. ते डॉक्टर कीर्ती यांनी आपल्या संघासाठी एक चांगली चांगला गोलंदाजी केलेला आहे इथे डॉक्टर कीर्ती यांनी. दरम्यान दुसरा षटक घेऊन बघूया कोण येतोय. फार ताई ते थोडासा अमित सर आणि डॉक्टर प्रशांत यांच्याकडनं डिस्कशन होताना देतोय. पण मला वाटतोय डॉक्टर प्रशांत आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय. एकही गडी बाद झालेला नाही. माझ्या सहकारी स्वरूप यांना मी आठवतो की आजचा जो संध्याकाळ आहे तो फायनलचा मॅच तर नक्की आहेतच इथे. पण आज इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज म्हणजे नॉकआउट मॅच आज होणार आहे. आणि नक्कीच काल झालेली मॅच म्हणजे श्रीलंका पाकिस्तानची जी मॅच होती ती नक्कीच सर्वांनी बघितली असेल शेवटच्या चेंडू पर्यंत. पण तो डिबेटेबल असेल की तो शेवटचा जो चेंडू होता तो व्हाईट बॉल होता की नाही. पण नक्कीच. रिव्ह्यूचा सिस्टम नव्हता. तसंच काल पाकिस्तान विजय झाले पण दोन्ही संघ टुर्नामेंट मधून आउट. परत एकदा डॉक्टर प्रशांत राईट अमोर विकेट. पहिला चेंडू दरम्यान मला ते बॅटचा एज लागून कीपरच्या दिशेने गेलेला चेंडू
काय झेल घेता आला नाही, पण एक धावा निश्चितच काढलेली आहेत. एक धावाने धावसंख्या पोहोचते ती 6च्या घरात. नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरू असलेल्या T20I विश्वचषकामध्ये आज नॉकआउटची मॅच असणार आहे. इंडिया बनाम वेस्ट इंडिज, इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि वेस्ट इंडिजकडे ती फायर पॉवर आपण पाहिली आहे. वेस्ट इंडिजकडे ते मोठे स्ट्रोक आहेत आणि कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानामध्ये ते आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान एक चौकार आलाय फाईन लेगच्या दिशेने, हा चौकार येताना पाहायला मिळतोय. प्रशांत धमाल यांच्या या षटकामधला आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सचिन मोकल यांच्या बॅटमधनं चौकार आलाय, परंतु आजच्या संध्याकाळच्या मॅचच्या बद्दल बोलायचं झालं तर इंडियन साइड सुद्धा तितकीच चांगली आहे. मागील मॅच मध्ये फॉर्म पकडलाय. मागील मॅच मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध 256 धावा आपण केल्यात, परंतु आज आज चॅलेंजिंग असणार आहे. वेस्ट इंडिज कडे सुद्धा ती गोलंदाजी आहे. गुडाकेश मोती एक चांगला स्पिनर घेऊन आले. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर राईट आर्म ऑफ स्पिनर त्यांच्याकडे नक्कीच चांगल्या रीतीने आहेत आणि या सर्व गोष्टींचा फायदा आज वेस्ट इंडिज, रॉस्टन चेज आहेत, गुडाकेश मोती आहेत, अशा प्रकारची स्पिन बॉलिंग ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत. बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर शिमरन हेटमायर, रोमारिओ शेपर्ड, शर्फेन रदरफोर्ड, शय होप अशा प्रकारचे घणाघाती बॅटर सुद्धा आहेत. तर इंडियन साइड मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची कमी नाहीये. अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव कॅप्टन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग पुन्हा एकदा जोडले गेलेत. आणि सूरज, आपण सुद्धा आज इंडियाची जर्सी परिधान करून आलाय. अगदी स्वरूप ते मात्र जे फायर पॉवरचे नाव घेत असताना तेवढ्यात त्या फायर पॉवर मध्ये एक नाव तुम्ही विसरले, ते मात्र जो स्ट्राईक वर आपला उभा आहे तो म्हणजे सचिन मोकल. तोही वेस्ट इंडिजचा कुठलाही बॅट्समॅन हेटमायर असो किंवा रदरफोर्ड असो त्याच्या सारखा बॅटिंग करणारा. पण मला वाटतं हा टुर्नामेंट मध्ये त्याची बॅट जरा शांत होती, जास्त काय बॅट त्याची चालली नाही. कदाचित हा जो मॅच असेल त्याच्यासाठी त्याची बॅट वाट बघत असेल. नक्कीच चांगला फटका, चांगला स्ट्रोक सचिन मोकल यांच्या बॅट मधून. बघा, सचिन मोकल यांच्याकडून पहिल्या दिवसामध्ये ज्या वेळेला त्यांचा संघ खेळत होता, पहिल्या दिवसाच्या लीग स्टेज मध्ये, त्यावेळेला मात्र चांगली एक इनिंग आली होती, परंतु त्यानंतर बॅटला जणू काही ब्रेक लागला. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं सेमीफायनल 2 मध्ये कृष्णा खडके यांनी मात्र स्ट्रॅटेजी लावून त्यांना बाद केलं आणि माघारी परतवलं. चांगली गोलंदाजी केली त्यांच्या विरुद्ध. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू समाप्त झाले. धावसंख्या आहे फलकावर 11. कव्हरच्या दिशेने चांगला टायमिंग करून मारलेला फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15 धावा आता धावफलकावरती होताना पाहायला मिळतील. 15 runs on the scorecard after completion of 1.5 last delivery remaining in this over, second over so far. शेवटचा चेंडू फलकावर लागले ते 15 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. या षटकामध्ये धाव परत एकदा कव्हर वरती लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. मला वाटतं चेंडू जातोय एक टप्पा, 2 टप्पा आणि सीमारेषा पार. 4 धावा. स्वरूप इथे बघितला तर फक्त टायमिंग करून मारलेला शॉट होता ऑफ साइडला आणि फारसा जो सचिन मोकल वरचा जो भार आहे तो कमी करताना दिसतोय तो त्यांच्या एंड वरती बॅट्समॅन चैतन्य. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 19. दरम्यान स्वरूप आपण आज संध्याकाळचा मॅचचा विषय सांगत होतो तर वेस्ट इंडिज ही जी टीम आहे ती खूप अनप्रेडिक्टेबल टीम आहे. ते म्हणजे कुठल्याही त्यांचा चांगला दिवस असेल ते कुठल्याही टीमला कधीही हरू शकतात आणि आणि तसंही आणि कुठल्याही प्रकारे ते हरूही शकतात. आणि एक खूप महत्वाची गोष्ट जर बघायचं झालं सूरज, तर आपल्याला विसरून चालता कामा नये. 2016चा जो T20I विश्वचषक झाला होता त्यामध्ये 6 चेंडूंमध्ये माझ्या मते 29 धावा, 6 चेंडू आणि 19 धावा चेस करत होते. आणि त्यावेळेला कार्लोस ब्रेथवेट हे नाव आपल्याला घेतल्याशिवाय राहता येत नाही. आणि गोलंदाजीला होते इंग्लंडचे बेन स्टोक्स. त्यांच्या विरुद्ध त्या 6 चेंडू 19 धावा, 4 षटकार लगातारचे ठोकले होते कार्लोस ब्रेथवेट यांनी. आणि ते सुद्धा समोरच्या दिशेने, लेग साईडच्या दिशेने. पहिला षटकार आला स्क्वेअर लेगच्या वरून, दुसरा षटकार आला मिड विकेटच्या वरून, तिसरा षटकार लॉंग ऑफला, चौथा षटकार पुन्हा एकदा त्याच दिशेने. अशा प्रकारे धुवा उडवला होता इंग्लंडचा आणि भारतामध्ये. आणि जिथे त्यांनी जिथे त्यांनी वर्ल्ड कप जिंकला ती व्हेन्यू, आणि बघा जिथे त्यांनी वर्ल्ड कप जिंकला ती व्हेन्यू सुद्धा कोलकाताचं इडन गार्डन्सच होती. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. अगदी बरोबर आणि मला वाटतं त्या
जी फायनल होती, जे फायनलचा उल्लेख आपण करतोय 2016, तर मला वाटतं जी सेमीफायनलचा सामना होता तो इंडिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध होता. आणि या दरम्यान लेग साईडला जोरदार फटका मारलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या वरतून 6 धावांसाठी सचिन मोकलच्या बॅटमधनं एक कराकेदार षटकार. धावसंख्या पोहोचते ते 25च्या घरात. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू सचिन मोकल यांनी शफल होऊन लेग साईडला जोरदार फटका मारलाय आणि 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 25च्या घरात. स्वरूप आजच्या मॅचची जी गोष्ट आपण करतोय ते म्हणजे 2016 मध्ये इंडियाला वेस्ट इंडिजने सेमीफायनल मध्ये हरवलेला आणि त्याच्यानंतर इंग्लंडला हरवलेला फायनल मध्ये. तसा आजचा जो सामना असेल तर त्याची जर अनालायसिस जर आपण बोललो, आपल्या एक स्ट्रॅटजी सांगितली, ते मला वाटतं ते वेस्ट इंडिज जो आहे त्यांनी पहिली बॅटिंग केली पाहिजे. परत येस. एकदा लेग साईडला फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू, चेंडू जातोय एकदम फाईन आणि 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचते ते 29च्या घरात. नक्कीच पहिली बॅटिंग आज जर चेस करायला बघेल भारत, परंतु टॉस जो आहे तो आपल्या फॉर्च्यून मध्ये फार कमीच राहिलाय. आणि आज जर टॉस आपल्या नावे झाला तर नक्कीच पहिली गोलंदाजी करतील सूर्यकुमार यादव. कारण आणि तसं आपल्याला घाबरायची चिंता नाही, कारण आतापर्यंत भारत जास्त करून डिफेंड करताना मॅचेस जिंकत आलाय. आणि सूर्यकुमार यादव यांनी एका टॉसला सांगितलं सुद्धा होतं की वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट, वी आर लुकिंग टू डिफेंड अ व्हेरी लो टोटल ऑल्सो, so that we can cope up with this new normal of T20 World Cup. कारण या आधीच्या बायलॅटरल सिरीज मध्ये कंटिन्यू इंडिया 200 प्लस स्कोर करत होती. 225, 250, 260, 264 पर्यंत आपली स्कोर लाईन पोहोचली होती. त्यामुळे कुठेतरी तो मनामधला जो माइंडसेट होता आपला की कंटिन्यू 250, ते आता होणार नाहीये. कारण भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. वेगवेगळ्या संस्कृतींनी, वेगवेगळ्या स्टेट्सनी आणि वेगवेगळ्या वातावरणाने नटलेला आपला देश आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आलात तर तुम्हाला लाल मातीवरती चांगला बाउन्स भेटतो. तेच जर तुम्ही अहमदाबादला गेलात तर काळ्या मातीमध्ये बॉल थोडासा स्लोअर होतो, स्किड होतो. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन, आपल्या भारताच्या कंडिशन्सला लक्षात घेऊन प्रत्येक पिच वरती 200 रन बनवले जाऊ शकत नाहीत. परंतु आजचा विकेट जो आहे तो इन्स्टेड ऑफ थोडासा स्कोरिंग असेल. दरम्यान मॅचच्या दिशेने जाऊया. अरुण कदम सर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतायत. सचिन मोकल एक षटकार खेळला, यावेळेला चेंडू हवेमध्ये गेला होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू काही वेळासाठी हवेत होता, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. इथून पुन्हा 4 षटकांनंतर धावसंख्या 30 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सूरज दादा, इथे महत्वाचं काय आहे की ही चांगली पार्टनरशिप पहिल्याच विकेटसाठी बिल्टअप होते. निश्चितच आज चांगला फटका होता. ऑफ साइडला कोणीच फिल्डर नाही. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. मला वाटतं या जे ओव्हर मध्ये 5 चेंडू मध्ये 5 चेंडू मध्ये 15 धावा लागलेल्या आहेत. तिसरा षटक 34 धावा फलकावर लागलेल्या आहेत. सरासरी एक 12च्या सरासरीने खेळताना दिसतोय तो पनवेल वॉरियर्सचा संघ. दरम्यान स्वरूप आज सकाळी मी कोलकाता क्युरेटरचा ऐकत होतो आणि कोलकाताचा क्युरेटर आहे जो सांगत होता की आजचा जो विकेट आहे तो विकेट शेवटचा चेंडू, दुसरा बॉल द्यायचा आहे प्लीज. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू, धावसंख्या 34, बिन गडी बाद 34. शेवटच्या चेंडू मध्ये बघूया अरुण कदम आपल्या संघासाठी विकेट घेऊ शकता का. नक्कीच अरुण कदम सर आहेत आणि 15 धावा आतापर्यंत कन्सीड केलेल्या आहेत. आणि ही कुठेतरी बाब राहिली आहे. यावरती नेरूळ चॅम्पियन्स यांना काम करावं लागणार आहे. कारण मागील सेमीफायनल 1 मध्ये जरी आपण पाहिलं तर माझ्या अजूनही चांगलं लक्षात आहे. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजेच आपण पाहिलं धमाल सरांनी, आणि धमाल सरांनी पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये ती धावसंख्या येऊन पोहोचली होती 17 वरती. राकेश जैन यांचं ते षटक, तिसरं आणि चौथं षटक तेव्हा महागडा राहिलं होतं. अमित लंगोटे सर आणि अरुण कदम सर यांचं ते तिसरं आणि चौथं षटक 16 आणि 12 धावांचं अनुक्रमे राहिलं होतं. आणि शेवटचं षटक चांगलं राहिलं 6 धावांचं. दरम्यान मैदानाच्या आत काय घडलंय सांगाल सूरज?
आता हा जो ह्याला जो म्हणतात तो म्हणतात क्रिकेटिंग सेन्स म्हणजे गेम अवेअरनेस म्हणतात. चेंडू गेलेला तो लॉंग ऑनच्या दिशेने आणि जो चैतन्य होते ते नॉन स्ट्राईकवर उभे राहिले आणि सचिन मोकलला त्यांनी चान्स दिला नॉन स्ट्राईकवर धावून यायचा आणि तसंच एक अतिरिक्त धावसंख्या इथे काढली आहे. म्हणजे ह्याला जे क्रिकेटचा गेम अवेअरनेस हा म्हणतो. येस, क्रिकेट फक्त हा ताकद आणि टायमिंगचा गेम नाही, की गेम मध्ये निश्चितच काय चाललंय येस. ह्याची अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. 3 हा. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 36. आणि नक्कीच आपण म्हणतो की गेम अवेअरनेस किती प्रमाणात तुम्ही मनाने सुद्धा मैदानात आहात आणि शरीराने सुद्धा. कारण काही खेळाडूंचं असतं की बघा आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरू असतात आणि क्रिकेट त्यासोबत एक आरामदायक आणि क्रिकेट जो मनाला शांत करून जाणारा विषय असतो, परंतु मनातले विचार जे आहेत ते आपण थांबवू शकत नाही. शारीरिकदृष्ट्या काही क्रिकेटर्स इथे असतात, परंतु मानसिकदृष्ट्याही तितकेच प्रबळतेने क्रिकेटच्या मैदानात आहेत ना, हे मात्र त्या खेळाडूच्या खेळाकडे पाहून कळतं आणि तेच आता पाहायला मिळालं आपल्याला. 36 धावा झाल्यात दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगला करंट रन रेट 12चा करंट रन रेट मेंटेन केलाय सूरज दादा. आणि हा जो सामना आहे हा एक थर्ड नंबरचा जो ट्रॉफी आहे तो थर्ड नंबरचा ट्रॉफी घेण्यासाठी होणारा सामना आहे. पुढील चेंडू घेऊन राकेश ऑफ साइडला चांगला चेंडू टाकलाय. राकेश जैन यांना मी 2 दिवसापासून खेळताना बघतोय. म्हणजे त्यांची जी बॉलिंगची शैली आहे तो थोडा फास्ट टाकतात, पण त्यांनी हा विकेट वरती स्लोवर बॉल कसा यूज करायचा आणि ऑफ साइडच्या अतिरिक्त म्हणजे एक वाईडच्या लाईन मध्ये कसा चेंडू टाकायचा ते निश्चितच आज तिसऱ्या दिवशी दाखवत आहेत. पुढील चेंडू घेऊन परत एकदा राकेश जैन, परत एकदा स्लो चेंडू आणि मोकलसरांनी मारलाय चेंडू ते फाईन लेगच्या दिशेने. फिल्डरला काही चेंडू सापडला नाही, समोर टप्पा पडून उडून गेला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. स्वरूप मला वाटते हा फाईन लेगचा जो फिल्डर होता निश्चितच कॅच साठी गेला पाहिजे होता, कारण ही जी विकेट आहे ती विकेट आहे मात्र सचिन मोकलची. नक्कीच सचिन मोकल. आणि बघा ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की ही थर्ड प्लेस साठीची मॅच आहे. ही सुद्धा एक अस्तित्वाची लढाई आहे. कारण बघा फायटर ऑफ द टुर्नामेंट फाईट आम्ही चांगली लिहिली हे तर नक्कीच सर्वच टीम म्हणतात, परंतु आम्ही थर्ड प्लेस वर होतो हे म्हणण्याची संधी कोणत्या टीमला मिळणार आणि कोणती टीम या मॅच मध्ये कमाल करून दाखवणार. बघा सेमीफायनल मध्ये पस्त झाले ते दोन्ही संघांना पस्त मिळाली आहे समोरच्या संघाकडून, परंतु या मॅच मध्ये हरायचं नसणार आहे. या मॅच मध्ये नक्कीच विजय प्राप्ती दोनही संघांची अपेक्षा असणार आहे. पुढे येऊन जोरदार फटका मारलाय सचिन मोकल यांनी डीप विकेट मिड विकेटच्या दिशेने 6 धावा. मी स्वरूप सांगत होतो म्हणजे सचिन मोकल यांच्या बॅट मधनं जो फायर पॉवर दिसतोय तो आजच्या मॅच साठी म्हणजे आताच्या मॅच साठी राहिलेला. सचिन मोकल खेळतायत वैयक्तिक 27 धावांवर 13 चेंडूंमध्ये 27 धावा मारले त्यांनी आणि धावसंख्या संघाची नेऊन पोहोचवली आहे ते मात्र 46 धावांवर. नक्कीच 46 धावा झाल्या आहेत आणि आता अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. माफ करा, 9 चेंडू शिल्लक आहेत अजूनही शेवटचे. यावेळेला सुद्धा गॅप मध्ये प्लेस केलाय चेंडूला. 2 फिल्डर त्या चेंडूला चेस करतायत, परंतु चेंडू निघून जाईल सीमा पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक बहारदार ICTC चौकार 4. आमचे स्कोरर चंदन मला इशारा करताना सांगतायत की सचिन मोकल यांना आठवण करून दिला नव्हता वाटते रन मारायचे ते, म्हणून आता आठवण करून देताना ते चौकार आणि षटकारांची लढी लावतायत आणि वैयक्तिक पोचले ते 31 धावांवर. 14 चेंडू खेळून वैयक्तिक 31 धावांवर आणि संघाला पोहोचवलं ते 50 धावांवर. चौ नक्कीच 50 धावांवरती संघाला पोहोचवलंय. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे संघाचं, परंतु अर्धशतक पूर्ण करून नक्कीच या ठिकाणी चालणार नाहीये. स्वतःचं वैयक्तिक सुद्धा अर्धशतक पूर्ण करावं लागेल तरच संघाच्या धावसंख्येला पुढे नेतील. या 50 धावा टुर्नामेंट झाल्यात. मध्ये मला वाटते 2 अर्धशतक लागले. परत एकदा सुंदर सचिन मोकल फटका, यांनी वन बाउन्स इनटू द फेन्स. आणखीन एक चौकार. वैयक्तिक आता 35 धावांवर सचिन मोकल आणि 3.5 षटकांनंतर धावसंख्या आता 54 वर येऊन पोहोचते सूरज दादा. शेवटचा चेंडू सचिन मोकलच्या बॅट मधनं इथे आग उगलताना दिसतोय. म्हणजे या टुर्नामेंट मध्ये 2 हाफ सेंचुरी लागले जेवढे माझे स्कोरर चंदन मला सांगतायत. 2.50 म्हणे आणि दोन्ही हाफ सेंचुरी मारले ते डॉक्टर राजन यांनी. काल त्यांनी 17 चेंडूंमध्ये 60 धावा मारलेले मला वाटते आणि आजही त्यांनी हाफ सेंचुरी मारली आहे. 50 धावा. 50 धावाची खेळी खेळली आहे. तसंच सचिन मोकल त्यांचा पाठलाग करताना आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर म्हणजे ते 60 धावा जे आहेत ते क्रॉस करू शकता का? नक्कीच संधी आहे. संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जाणार याकडे पाहायचंय. पुढीलचा चेंडू घेऊन राकेश जैन तयार होत आहेत. त्यांच्या समोर असतील सचिन मोकल.
18 धावा आतापर्यंत आल्यात आणि हा वेळेला गगनचुंबी मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करणारा हा फटका. चेंडू निघून चाललाय सीमा पार. मॅक्सिमम इट इज ICTC षटकार. 60 धावा झालेल्या आहेत तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर वैयक्तिकरित्या आपल्याला सचिन मोकल खेळताना पाहायला मिळत आहेत 16 चेंडूंमध्ये 41 धावांवरती. अजून 9 धावा दूर आहेत स्ट्रायकिंग एंडवर नसणार आहेत ते चैतन्य असतील स्ट्रायकिंग एंडवर. परंतु वैयक्तिक 16 चेंडू आणि 41 धावांवरती सचिन मोकल खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या षटकाचा होता निर्धाव स्वरूप, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार, मग चौकार, मग चौकार आणि मग षटकार. एकूण 24 धावा लागले ते राकेश जैन यांना. राकेश जैन यांच्या ओव्हर मध्ये 7 चेंडू मध्ये 24 धावा मारलेत आणि संघाला नेऊन पोहोचवलाय ते 4 षटकामध्ये 60 धावा. दरम्यान डॉक्टर राजेश शिंदेकर आपला शेवटचा ओव्हर घेऊन संघासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. बघूया राकेश शिंदेकर आपल्या या शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावसंख्या देत आहेत. राजेश शिंदेकर सर आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिला बॉल घेऊन चैतन्य यांच्या समोर असतील. स्ट्राईक वरती आपले मोकल सचिन मोकल कधी येणार ही मात्र उत्कंठा प्रेक्षकांना लागली. कारण आजच्या दिवसातच जर 2 हाफ सेंचुरी पाहायला मिळाल्या तर अजून मजा येईल. कालच्या दिवसात आपण एक पाहिली शेवटच्या मॅच मध्ये 17 चेंडू 60 ची आणि आज सुद्धा त्यांच्याच बॅट मधून पाहिली. यावेळेला काय घडतंय. यावेळेला फटका चांगला आहे. 1 बाउन्स इनटू द फेन्स आहे. चेंडू निघून चाललाय सीमा पार. धावा मिळतायत 4 चैतन्यच्या बॅट मधून. हा आहे तगडा प्रहार चौकार. म्हणजे स्वरूप नक्कीच इथे एक सेल्फलेस क्रिकेट म्हणतात. म्हणजे एक रन देऊन सचिन मोकल यांना आपली हाफ सेंचुरी करण्याची संधी देऊ शकतात. पण मला वाटते कॅप्टन कडनं त्यांना जे इन्स्ट्रक्शन असेल की चेंडू तुझ्या रेंज मध्ये असेल तर नक्कीच मार. आणि त्यांनी तसंच लेग साईडला फटका मारलाय आणि 4 धावा मिळून दिल्या आपल्या संघाला. परत एकदा डॉक्टर शिंदेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू, चेंडू खेळलाय ते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि डॉक्टर मकरांच्या हातातनं झेल सुटलेला आहे. आणि एक धाव तर निश्चितच इथे भेटलेत आणि स्ट्राईक वर आता आलेत ते सचिन मोकल जे वैयक्तिक खेळतायत. 16 चेंडू 41 वर. 16 चेंडू 41 धावांवर. सुंदर गोलंदाजी केली आहे परंतु या वेळेला सुद्धा चेंडूला पाठवलंय सीमा पार. स्क्वेअर लेग सीमा पार चेंडू. आणखीन एक मॅक्झिमम ICTC षटकार. 6 धावांचा फटका येताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र 47 धावांवरती सचिन मोकल पोहोचले आहेत. सूरज दादा नक्कीच आता केवळ 3 धावांची गरज आहे. आणि शहारजा मध्ये जेव्हा मॅचेस व्हायचे स्वरूप तेव्हा चेंडू जायचा ग्राउंडच्या बाहेर आणि नवीन चेंडू फेकला जायचा. तसंच एक इथे आपल्याला बघायला भेटलाय. चेंडू गेलाय तो स्टेडियमच्या बाहेर आणि नवीन चेंडू दिला गेलेला आहे. पुढील चेंडू घेऊन डॉक्टर राजेश शिंदेकर परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सचिन मोकल याने लेग साईडला चेंडू खेळून काढलाय आणि फाईन लेग वैयक्तिक अर्धशतक पूर्ण झालंय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या स्पर्धेतलं वैयक्तिक दुसरा फलंदाज आहे ज्याने वैयक्तिक अर्धशतक ठोकलंय. सचिन मोकल यांना विनंती करतो त्यांनी प्रेक्षकांना बॅट दाखवायचा आहे आपला कॉमेंट्री बॉक्स जवळ. ए फायर वर्क इनिंग सचिन मोकल आणि प्रेक्षकांचा टाळ्यांचा गोंगाट इथे जोरदार. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील आणि मला वाटतं इथे डॉक्टर शिंदेकर यांनी स्ट्रॅटेजी चेंज केल्या. राईट आर्म राऊंड विकेट येत आहेत. बघूया आपण राईट आर्म राऊंड विकेट मध्ये परत एकदा लेग साईडला जोरदार फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा आणि धाव संख्या आता 81 वर येऊन पोहोचली. कालच्या दिवसातला उच्चांक जर आपण पाहिला तर 92 आपल्याला पाहायला मिळाला 92 रन्स. आणि आज जर पाहिलं तर आजच्या दिवसातला 81 आहे. त्या 92 ला तोडू शकणार नाहीयेत. पण सचिन मोकल खेळतायत 57 वर आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ऑफ द टुर्नामेंट आहे 60. बघूया त्यांना या चेंडू मध्ये शेवटच्या चेंडू मध्ये चौकार किंवा षटकार लागतो का. शॉर्ट चेंडू जोरदार फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा तसंच 61 धावांवर पोहोचलेले आहेत आणि माझे स्कोरर चंदन मला सांगतायत की ते ICTC टुर्नामेंटचा इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर म्हणजे तो आहे सचिन मोकलच्याकडे. आता डॉक्टर राजन यांना हा करामात
जर तोडायचं असेल तर फायनल मध्ये 62 धावा मारायला लागतील. पण सचिन मोकल यांच्या बॅट मधनं फायर वर्क्स इनिंग आणि धाव संख्या फलकावर लागली आहे ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावा. 86 रन्स टू विन. 86 धावा करायचे ते नेरूल चॅम्पियन्स या संघाला. बघूया काल जर तुम्ही बघितला स्वरूप 20 चेंडू 20 चेंडू आणि 61 धावांची खेळी या ठिकाणी खेळली ती म्हणजे डॉक्टर सचिन काशीनाथ मोकल यांनी. सुरेख सुरेख खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे टाळता येणार नाही नो लॉस मारले ते 85 रन्स आणि चैतन्य साळुंकेसाठी जोरदार टाळ्या. 10 चेंडू आणि 22 धावा त्याने सुद्धा केल्या आहेत. अगदी बरोबर. 85 रन्स म्हणजे माझे स्कोरर मला सांगतायत या टुर्नामेंटचा हायेस्ट पार्टनरशिप, हायेस्ट ओपनिंग पार्टनरशिप आणि हायेस्ट टोटल पार्टनरशिप म्हणजे ते 85 रन्स आहे. एकही गडी बाद करू शकले नाही ते नेरूल चॅम्पियनचा संघ. आणि नेरूल चॅम्पियन्स हा संघ परत येतोय. पण क्रिकेटमध्ये कधीही संपत नाही. जर मी स्वरूपला परत एकदा आठवण करून देईन, ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलियाने मारलेले 434 रन्स आणि कोणीच विचार नाही केलेला की साऊथ आफ्रिका हा रन चेस करेल. हर्षल गिब्स यांनी पारी खेळलेली एक 175 रनची इनिंग करून साऊथ आफ्रिकाला जिंकून दिलेला. तसंच हा आज कोण असं पारी खेळू शकतो ते नेरूल चॅम्पियन्स या संघाकडनं. जर पनवेल वॉरियर्स 85 रन्स मारू शकतात तर नेरूल चॅम्पियन्स ही मारू शकतात. स्वरूप नक्कीच इथून पुढे धावा कशा प्रकारे करायच्या आहेत याची बांधणी आखणी आणि याची मांडणी जी आहे ती अगदी अचूक रीतीने करायला लागणार आहे. ती म्हणजेच नेरूळ चॅम्पियन्स या संघाला कशा प्रकारे या सर्व गोष्टी पाहणार आहेत ते आपण पाहूयाच. परंतु थोड्याच वेळात आपण एक छोट्याशी विश्रांती घेऊया आणि थोड्याच वेळात येऊया पुन्हा एकदा थर्ड प्लेसच्या या मॅच साठी जी रंगते आहे नेरूळ चॅम्पियन्स विरुद्ध पनवेल वॉरियर्स. या संघामध्ये लक्ष ठेवलंय पनवेल वॉरियर्स नेरूळ चॅम्पियन्स समोर ते म्हणजे 86 धावांचं. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ICTC प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3. दरम्यान स्वरूप जो आजचा महत्वाचा दिवस म्हणजे इंडियन क्रिकेटमध्ये जो आज होणारा नॉकआउट मॅच इंडिया वेस्ट इंडिज संध्याकाळी अपोलो हॉस्पिटल मार्केटिंग हेड मिस्टर राहुल मिश्रा. दरम्यान इथे अपोलो हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड डॉक्टर राहुल मिश्रा त्यांनी आपला बहुमूल्य वेळ इथे दिलेला आहे. त्यांचा आम्ही ICTC डॉक्टर फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना एक मोमेंटो मी रिक्वेस्ट करतो डॉक्टर राजेश शिंदेकर यांना त्यांना एक मोमेंटो द्यायला. डॉक्टर थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम अँड कमिंग हिअर. थँक्यू सो मच. मी त्यांना रिक्वेस्ट करतो फोटोग्राफरकडे एक फोटोग्राफ साठी पोस्ट करायला. तुमचा बहुमूल्य वेळ आणि युअर टाइम वी आर व्हेरी मच थँकफुल फॉर यू. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. दरम्यान सचिन मोकल आणि त्यांची टीम इथे ग्राउंड मध्ये उतरताना डोंगर आहे समोर चढायला स्वरूप नेरूल चॅम्पियन्स कडे आणि त्यांच्याकडे ही क्षमताही आहे. आपले साथी समालोचक गेले. दीपक आयरे सर मेडिकवर हॉस्पिटल मधनं डॉक्टर दीपक आहिरे इथे आलेले आहेत. आम्ही त्यांचा वेलकम करतो. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट वी वेलकम यू सर फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम अँड आय होप यू आर एन्जॉयिंग द क्रिकेट मॅच. मी डॉक्टर राजेश शिंदेकर यांना विनंती करतो त्यांना एक अँड वी आर व्हेरी मच थँकफुल. Hello. May I request Dr. Deepak Aire sir to express his few words regarding this tournament? झालं का? Sure. धन्यवाद इथं बोलवल्याबद्दल. खूप छान रित्या ऑर्गनाईज केलेला आहे आजचा क्रिकेटचा हा प्रोग्राम. ऑलमोस्ट आता शेवटच्या टप्प्याला आपण पोहोचलेलो आहोत. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल मॅच. ओके, अँड बेस्ट ऑफ लक फॉर डॉक्टर फाउंडेशन. आता ऑलमोस्ट सेकंड इनिंगची बॅटिंगच चालू होणार आहे डॉक्टर फाउंडेशनची. ओके, थँक्यू सर.
थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. आणि निश्चितच इथे ज्या प्रकारे येस थँक्यू सर. सगळ्यांची एकदम ज्या प्रकारे ICTC यांनी हा टुर्नामेंट ऑर्गनाईज केलाय, म्हणजे ज्या प्रकारचं डिसिप्लिन आणि ज्या प्रकारची ऑर्गनायझिंग आहे, येस. ब्रेकफास्ट पासून लंच पासून टी पासून फ्रूट सर्व हॅलो. सोयी सुविधा प्रत्येक प्लेयर यांना दरम्यान इथे मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंग्सला स्ट्राईक वर आहे तो मकरांत आणि नॉन स्ट्राईक वर आहे तो आणि गोलंदाजी करतोय तो मात्र निलेश. माझा पहिला चेंडू नो बॉलच्या स्वरूपात इथे ओपनिंग केलेली आहे. तसंच इथे फ्री Commenting box. भेटतोय. इकडे आम्ही टॉस घेतोय. फायनल साठीचा टॉस आता आपण घेतोय इथे. डॉक्टर करंजाडे लायन्स वर्सेस NMI वॉरियर्स. तसंच डॉक्टर शरीफ इथे अपोलो हॉस्पिटल मध्ये करंजाडे आलेले आहेत. लायन्स कडनं त्यांचे कॅप्टन आहेत डॉक्टर स्वप्नील आणि NMI वॉरियर्स साठी त्यांचे कॅप्टन डॉक्टर कृष्णा. कोण कॉल करणार आहे? करंजाडे लायन्सचे कॅप्टन कॉल करणार आहेत. डॉक्टर शरीफ फ्रॉम अपोलो Here is the हॉस्पिटल call. हियर. Heads. NMI Warriors has won the toss. They'll let us know in couple of minutes. We welcome Dr. Sharif from Apollo Hospital. Thank you very much, doctor, for coming here and giving your valuable time. I hope you have a very good time here. We have the third and fourth sport match going on right now. After this, we'll be playing the finals. We thank you very much on behalf of ICTC for coming here and giving your time. Thank you very much. दरम्यान एक चेंडू नंतर 4 धावा फलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू पूल मारण्याच्या प्रयत्नात मकरान बीट झालेले आहेत, पण एक धावसंख्या चोरून काढण्यात इथे यश मिळालेलं आहे बायच्या स्वरूपात. धावसंख्यात वाढ पडते, धावसंख्या पोहोचते ते 5च्या घरात. पहिला षटकाचा 2 चेंडू. नेहरू चॅम्पियन्स या संघाला जर मी ऍडवाइस देणार की त्यांनी एक लढा दाखवायचा आहे इकडे आणि कमीत कमी चेस साठी जे पॉवर प्ले मध्ये जे रन मारायचे आहेत ते मारण्याचा प्रयत्न कराय. होम टीम आहे आणि सर्वांना अपेक्षा आहे की ते ही धावसंख्या मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. तसंच अमित लंगोटे सर बघूया आपल्या संघासाठी शॉर्ट चेंडू लेग साइडला चांगला फटका मारलाय अमित लंगोटे सरांनी. चेंडू जातोय ते फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. जसं मी सांगतोय की नेहरू चॅम्पियन्स या संघाने इथे एक लढा दाखवायचा आहे. 85 धावा मारू शकतात, तुमच्यात ही क्षमता आहे, कारण तुम्ही 3रा आणि 4थ्या नंबरच्या मॅच साठी खेळताय. तुमच्यात ही क्षमता आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत. तर निश्चितच जर तुम्ही तुमचा बळ आणि तुमचा बेस्ट गेम दाखवलात तर हा गेम चेस करू शकतात. दरम्यान 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 9 धावा. परत एकदा लेग साइडला खेळून चाललाय, चेंडू जातोय 2 फिल्डरच्या मधून फाईन लेगच्या दिशेने. परत एकदा 4 धावा. अमित लंगोटे सर फक्त दिशा देत आहेत चेंडूला आणि चांगली सुरुवात इथे झालेली आहे. 13 धावा फलकावर लागलेले आहेत. रन रेट हवा आहे तो 17च्या सरासरीने खेळायचा आहे, जवळजवळ 18च्या सरासरीने, पण इथे 13 धावा 5 चेंडू मध्ये लागलेले आहेत. 25 चेंडू आणि 73 रन्स टू विन. म्हणजे ही मॅच जर या चेंडू मध्ये अजून अमित लंगोटे सर अजून एक बाउंड्री खेचू शकतात तर निश्चितच पहिल्या षटकामध्ये 17 धावा होतील. एक चांगली सुरुवात इथे करून देताना अमित लंगोटे. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन डॉक्टर निलेश ऑफ साइडला टाकलेला चेंडू होता. अंपायर कडनं एक इशारा आलेला आहे वाईटच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धावसंख्या फलकावर लागली आहे ती 14. शॉर्ट बॉल परत एकदा लेग साइडला खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने, पण जो डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर होता त्याला थोडा फाईन केलेला आणि 2 धावा इथे धावून काढले ते अमित लंगोटे या सरांनी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16. 24 चेंडू मध्ये 70 धावांची गरज. ही मॅच बनू शकते. ही मॅच जर बनेल ह्याच ओव्हर मध्ये बनेल. या ओव्हर मध्ये एक 20 रनची पारी जर डॉक्टर मकरान आणि अमित लंगोटे सर करू शकतात तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल.
नेरूल चॅम्पियन्स होम टीम, एक प्रकारे त्यांचा होम ग्राउंड, ऑर्गनायझिंग कमिटी, निश्चित सर्व प्रेक्षकांना आवड असेल की निश्चित एक चांगला मॅच इथे बघायला भेटला पाहिजे आणि एक चांगला चेस बघायला पाहिजे. आजच्या शेवटच्या दिवशीचा हा सेकंड लास्ट मॅच आहे. याच्यानंतर होणार आहे तो मात्र फायनल्स. करंजाडे आणि नवी मुंबई ना फायनल मध्ये, करंजाडे आणि नवी मुंबई ना. बॉलर डॉक्टर श्रीनिवास माने दुसरा षटक घेऊन ऑफ साइडला चांगल्यापणे खेळून काढलाय. निश्चित 2 धावा इथे धावून काढलेले आहेत. डॉक्टर श्रीनिवास माने आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन मकरान, डॉक्टर मकरान यांना मोठा फटका मारायचा आहे. 2-1 आणि 2 नव्हे तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. जोरदार फटका लेग साइडला केलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी मला वाटते 4 धावांनी धाव संख्या पुढे सरकते 20 धावांची. डॉक्टर मकरान यांच्याकडनं सर्वांना हीच अपेक्षा आहे. लेफ्ट हँडर बॅट्समॅन म्हणजे एक नॅचरल ऍडव्हान्टेज सोबत खेळताना असतो तो लेफ्ट हँडर बॅट्समॅन, आणि जर तो इथे एक चांगली शैली करू शकतो चौकार आणि षटकारांची तर निश्चितच इथे मॅच रंगतदार होणार आहे. दुसऱ्या षटकाचा 2 चेंडू नंतर धावसंख्या फलकावर लागली ती 20 धावा. 22 चेंडू मध्ये 66 रन्स टू विन. परत एकदा डॉक्टर मकरान, जोरदार फटका लेग साइडला. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि झेल सापडला गेलेला नाही. इथे 2 धावा चोरून काढलेले आहेत ते डॉक्टर मकरान आणि लंगोटी सरांनी चांगला अवेअरनेस दाखवत तिसरा रनही काढलेला आहेत. आणि मला वाटते परत एकदा इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक जण धावलेले आहेत, म्हणजे 4 धावा, एकूण 4 धावा धावून काढलेले आहेत डॉक्टर अमित लंगोटे आणि डॉक्टर मकरांद यांनी. स्वरूप 4 धावा धावताना आम्हाला खूप कमी वेळा बघायला भेटतोय, पण 4 धावसंख्या धावून काढली. परत एकदा जे मी म्हणतो क्रिकेटचा अवेअरनेस, गेम अवेअरनेस ते दाखवताना दोन्ही बॅट्समॅन. नक्कीच 4 धावा माझ्या मते पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये धावून काढल्यात. यावेळेला लेग साईडच्या दिशेने खेळून काढलं बॉलला. तिकडे फिल्डर आहेत डीप मध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा. डॉक्टर मकरंद आणि अमित लंगोटे ही जोडी आपल्याला मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळते. दरम्यान 26 धावा धावफलकावरती झालेत. 20 चेंडूंमध्ये अजूनही 60 ची गरज आहे आणि या धावा केल्या जाऊ शकतात, नाही केले जाऊ शकत असं नाहीये, परंतु त्या धावा कशा प्रकारे केल्या जाणार याकडे आता आपल्याला पाहायला लागणार आहे. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक. फुलर लेनचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल या ठिकाणी आलाय. चांगली गोलंदाजी आता केली जाते ती म्हणजेच श्रीनिवास माने यांच्या माध्यमातून. कारण बघा याच प्रकारच्या गोलंदाजीची गरज तुम्हाला पॉवर प्ले मध्ये भासते, लागते आणि ते डिलिव्हर सुद्धा केलं गेलंय. मोठं लक्ष ठेवलंय. 86 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटची कडा घेतली आहे यावेळेला आणि नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. लगातारचे 2 डॉट बॉल, 2 षटकं समाप्त झाली आणि 2 षटकांनंतर नेरूळ चॅम्पियन्स 13 च्या सरासरीने येऊन पोहोचलाय 26 बिनगडी बाद. स्वरूप मला वाटते डॉक्टर मकरान फारसा जरा थकलेले दिसत आहेत आणि जोरदार फटका मारण्याचा जो प्रयत्न करतायत त्याच्याने बीट होत आहेत. कारण त्यांच्या जर बॉडी लँग्वेज कडे बघितलात तर खूप मॅचेस हे 3 दिवसात खेळले, तसंच ऑर्गनायझिंग कमिटी मध्ये असताना जी धावपळ त्यांना करायला लागते त्याच्याने थोडा फारसा थकावट त्यांच्याकडे दिसतोय. नक्कीच. बघ सूरज दादा, मॅचेसचं आयोजन करणं हे आपण सगळेच जाणतो की सोपं काम नसतं. सगळ्या टीम्सला मॅनेज करणं, सगळ्या टीम्सला बोलवणं आणि असं नाहीये की केवळ वाशीतलेच संघ यामध्ये खेळतात किंवा नेरूळ मधलेच खेळतात. हे संघ पनवेल पासून, कळंबोली पासून, करंजाडे पासून सगळ्या विभागातून संघ, तळोजापासून इथे टीम्स येऊन खेळतात. त्यामुळे या सगळ्या संघांना बोलावणं, त्या संघांना किट्स प्रोव्हाइड करणं, मग त्या संघांच्या जेवण खाण्याचं बघणं, त्यानंतर आपल्या सर्व टीमचं समालोचन टीम असेल, स्कोरर्स असतील, लाईव्ह ची टीम असेल, अंपायर्स असतील, या सर्वांचं डीजे सेटअप असेल, या सगळ्यांचं राहणीमान पासनं पाहुणचाराची व्यवस्था करणं यामध्ये फार मोठी मेहनत असते आणि हे सगळं केलंय नेरूळ चॅम्पियन्स या टीम मधले हे सगळे सदस्य, ऑर्गनायझिंग कमिटी, चीफ ऍडवायझर डॉक्टर अमित लंगोटे सर, प्रेसिडेंट राजेश शिंदेकर सर, सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम सर, ट्रेजरर डॉक्टर नितीन गुरव सर, त्याचप्रमाणे बाकीचे सर्व सहकारी डॉक्टर राकेश जैन आहेत, डॉक्टर निलेश पाटील आहेत, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डॉक्टर विक्रम आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर अल्पेश जैन आपल्याला पाहायला मिळत आहेत.
डॉक्टर भूषण आहेत, डॉक्टर विनय आहेत, अशी कितीच नावं आहेत, बरीच नावं आहेत जी आपण घेता घेता नक्कीच संध्याकाळ होईल, फायनलची वेळ संपेल, कारण इतक्या जणांचा हातभार या स्पर्धेला लागतो आणि ही तिसऱ्या सीझन मध्ये यशस्वी झाली आहे. तसंच परत एकदा शॉर्ट चेंडू, जोरदार फटका मारलाय लेग साइडला, चेंडू सर्कलच्या आतमध्ये 2 टप्पा. लॉंग ऑनचा फिल्डर धावून चेंडू धरतोय तेव्हापर्यंत 2 धावा इथे अमित लंगोटे सरांनी धावून काढल्या आणि धाव संख्या पोहोचली ती 34. माझे स्कोरर चंदन मला सांगत होते की जो पनवेल वॉरियर्सचा संघ होता 2 षटकामध्ये 19 धावांवर होते आणि नेहरू चॅम्पियन्स होती 2 षटकामध्ये 26 धावांवर होते. म्हणजे जर सरासरी बघितली ते नंतरचे ते 3 ओव्हर होते त्याच्यामध्ये त्यांनी धावसंख्या मारली. पुढील चेंडू घेऊन चौथा चेंडू तिसऱ्या षटकातील अमित लंगोटे यांनी जोरदार फटका मारलाय. बॉलरनी 2 हात वर केलेत, मी घेणार हा कॅच आणि त्यांनी हा कॅच घेतलेला आहे. जेल टिपला अमित लंगोटे सर बाद. अमित लंगोटे सरांचा जागा भरून काढायला जातोय तो राकेश जैन. राकेश जैन यांना मी खूप वर्षापासून खेळताना बघतोय. सचिन मोकल यांच्या बॅट मधून जो फायर निघालेला तो फायर राकेश जैनच्या बॅट मधनं आज निघतो का? कारण राकेश जैन ही आज टुर्नामेंट मध्ये फारसा काय जास्त करू शकला नाही. स्वरूप मी त्यांना मोठे मोठे षटकार मारताना बघितलंय. जर त्यांच्या रेंज मध्ये चेंडू आला तर डीप विकेट मध्ये जो फुटबॉल प्रॅक्टिस ग्राउंड होतोय तिकडे मारण्याची त्यांची शैली आहे. बघूया पण जो मॅच मध्ये खेळणं आणि अशा एक पोझिशन मध्ये खेळणं आणि मॅचेस मध्ये प्रॅक्टिस मॅचेस मध्ये खेळण्यामध्ये खूप अंतर आहेत. पण राकेश जैन यांनी खूप वर्ष खेळून दाखवलेलं आहे. पुढील चेंडू घेऊन डॉक्टर स्कोर आणि 86 धावांचं लक्ष होतं आणि अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडूंमध्ये 52 धावा. 52 नीडेड फ्रॉम लास्ट 14 डिलिव्हरीज. टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला वाईड बॉल नक्कीच असणार आहे. राकेश जैन आहेत आता स्ट्रायकिंग एंड वरती. राकेश यांच्या बॅट मधून तो कॅमिओ आपल्याला पाहायला मिळू शकतो का? काल ज्याप्रमाणे आपण पाहिलं कालच्या श्रीलंका आणि पाकिस्तानच्या मॅच मध्ये दसून शनका आणि त्याचसोबत नक्कीच रत्न नायके यांनी जी पार्टनरशिप रचली, प्रवीण रत्न नायके यांनी, त्या प्रकारचा कॅमिओ या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो का? मकरंद आणि हा कॅमिओ पाहायच्या आधीच संपवलाय आणि माघारी परतवलाय राकेश जैन यांना. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद केलाय. याला स्वरूप म्हणतात कॉमेंटेटर्स कर्स म्हणतात क्रिकेटमध्ये. कॉमेंटेटर म्हणत होते की राकेश जैनच्या बॅट मधनं आपल्याला षटकार आणि चौकारांची गरज होती पण राकेश जैन परत तंबूत परतताना आणि राकेश जैनची जागा भरून काढायला येत आहेत तर डॉक्टर नितीन कॅच पकडली ती सचिन मोकल. संघाची धाव संख्या झाली आहे ती 2 बाद 35. आता मात्र 13 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. स्वरूप हा तुम्ही जर जे ड्रोन बघतायत या ड्रोनच्या स्वरूपात आपण इथे जे व्हिडिओ फुटेजेस कॅप्चर करतोय ते मात्र मी सर्व प्रेक्षकांना सांगतोय की 193 कंट्रीज मध्ये युट्यूब मध्ये हा लाईव्ह चाललाय कव्हरेज. म्हणजे आमचा जो समालोचन आणि हा जो क्रिकेट तो आहे 193 कंट्रीज मध्ये ऐकला जातोय. आणि जर तुम्ही फारसा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसला तर पुढून जो प्लेन जाताना आम्हाला कंटिन्युअस दिसतोय हजारो प्लेन आणि असं हा दृश्य मला वाटते न्यूझीलंडचा एखादा वेलिंग्टन ग्राउंडचा जो दृश्य आहे स्वरूप इथे आपल्याला पाहायला भेटतो. नक्कीच एक नयनरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. वाशीचं हे NMSA जर आपण पाहिलं तर फार खूप फेमस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आणि इथेच जर बाजूच्या फुटबॉल ग्राउंडवर पाहिलं तर मुंबईचा नामचीन फुटबॉल क्लब म्हणजेच मुंबई सिटी FC आपल्याला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात. तर मुंबई सिटी FC ची प्रॅक्टिस जी आहे ती इथे चालते. वाईड बॉल या ठिकाणी असणार आहे, वाईड डिलिव्हरी. आणि ड्रोन कॅमेरामधनं मी माझ्या कॅमेरामॅनना विनंती करतो की ते ड्रोन कॅमेरामधनं ग्राउंडचा शॉट घेताना तिकडून कॉमेंट्री बॉक्स मध्ये जो कसा शॉट येतोय तोही नक्की आपल्या 193 कंट्रीज मध्ये प्रसिद्ध करा. आणि दरम्यान हा एक धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते ती 37च्या घरात. 11 चेंडू 49 धावा. नितीन गुरव स्वरूप नितीन गुरव यांच्यासोबत मी खूप क्रिकेट खेळतो. लेदर मध्ये टायमिंग मध्ये शॉट मारणारे बॅट्समॅन आहेत ते. ऑफ साइडला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फारसा बाहेरचा चेंडू बीट झालेत, चेंडू निर्धाव.
माझे स्कोरर चंदन मला परत एकदा एक अपडेट देत आहे. 3 ओव्हर मध्ये पनवेल वॉरियर्स फक्त 36 धावांवर होते. म्हणजे 12 चेंडू मध्ये त्यांनी जवळजवळ 50 धावा मारलेले. 50 धावा 12 चेंडू मध्ये मारले. ते सचिन मोकल आणि चैतन्य यांच्या बॅट मधून निघालेले फटके होते. 9 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. डॉक्टर मकरान बघूया आपल्या संघासाठी सीमा रेषा पार चेंडू पोहोचवतात का. परत एकदा झोपून स्वीप मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू काय सापडला गेला नाही. निर्धाव चेंडू. सचिन मोकल एक स्लो गोलंदाजी करताना दिसतोय आणि त्या काय फारसा डॉक्टर मकरान त्यांना सापडत नाही. जर त्यांनी ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला हा चेंडू तर निश्चितच त्यांना भेटेल. तेच झालाय आणि कव्हरच्या दिशेने चांगला ग्राउंड शॉट मारलाय. लॉंग ऑनचा फिल्डरनी चेंडू अडवलाय, थ्रो केलाय. दरम्यान 2 धावा इथे दोन्ही बॅट्समॅननी धावून काढल्या आहेत. अंपायर कडनं दात मागताना आणि कुठलाही अंपायर कडनं आउटचा इशारा नाही. प्लेयर रिव्ह्यू फॉर रनआउट. रिव्ह्यू घेतलेला अंपायरनी इथे रनआउटचा. आमच्या थर्ड अंपायरांना विनंती करतो की त्यांनी चेक करावे की हा टच अँड गो आहे का. चांगला फटका होता हा ऑफ साइडला चेंडू थ्रो केलाय धावत येताना. आणि हा खूप जवळचा विषय दिसतोय आणि थर्ड अंपायरांनी इशारा दिलेला आहे आउटचा. म्हणजे हा रिव्ह्यू घेणं म्हणजे चांगला थ्रो केलेला आहे तो लॉंग ऑफच्या दिशेने डॉक्टर माने यांनी. आणि फारसा जर बघायला गेला तर मी धन्यवाद करतो आमचे दोन्ही कॅमेरामॅन जे स्ट्रेट बसलेले आहेत आणि जे स्क्वेअर बसलेले आहेत. अनिश आणि योगी जर तुम्ही जर बघितला व्हिडिओ फुटेज मध्ये एवढ्या सुंदर रीतीने एवढ्या बारीकीने व्हिडिओ काढलाय म्हणजे एखादा इंटरनॅशनल स्टँडर्डचा आम्हाला रिप्ले बघायला भेटला इथे. आणि त्या रिप्ले मध्ये क्लिअर आम्हाला माहित पडत होता थर्ड अंपायरला कुठलाही प्रकारचा प्रेशर न घेता थर्ड अंपायरांनी इझिली बघितला की हा आउट आहे. तशाच त्यांची जागा भरून काढायला येत आहेत ते डॉक्टर कीर्ती. सचिन मोकल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन 7 चेंडू आणि 47 धावांची गरज. चांगला चेंडू होता ऑफ साइडला खेळून चांगला झेल इथे. चांगला एक कॅच पकडलाय पॉइंटच्या दिशेने. हा फारसा खाली होता. डॉक्टर सिद्धेश यांनी ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने अगदी जॉन्टी रोड सारखा येऊन धावत येऊन एकदम खाली लो होता हा कॅच आणि हा झेल टिपलेला आहे. आणि त्या प्रकारे डॉक्टर मुदस्सिर आता आपला संघासाठी शेवटच्या षटकात त्यांना काढायचे धावसंख्या ते मात्र 6 चेंडू. तसंच क्रिक हिरोजच्या ऍप वरती आम्हाला आता अपडेट भेटतोय ते म्हणजे सचिन मोकल यांनी 100 विकेट घेतलेले आहेत टोटल त्यांच्या करिअर मध्ये. सचिन मोकल कडनं परत एकदा एक चांगली शैली वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या. शेवटचा षटक घेऊन सिद्धेश स्ट्राईक वर आहे डॉक्टर नितीन. सचिन मोकल यांची कौतुक करावं तेवढा कमी. सचिन मोकल हा एक गाजलेला नाव आणि त्यांना त्यांचा वैयक्तिक 100वा विकेट भेटलेला आहे. त्यांना मी नक्कीच विनंती करतो त्यांनी येऊन कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच येऊन आम्हाला थँक्यू बोलावे कारण 100 विकेट तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये जो रेकॉर्डेड विकेट आहे ते भेटलेले आहेत ते आम्ही सांगतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 46 धावांची गरज. जवळजवळ इथे मॅच एका बाजूने झुकलाय नाही म्हणजे एका बाजूने पूर्णपणे संपलेला असा दिसतोय. पण क्रिकेट इज अन अनप्रेडिक्टेबल गेम. जोरदार फटका मारण्याचा परत एकदा प्रयत्न. एक धाव संख्या चोरून काढलेली आहे. स्ट्राईक वर आहे डॉक्टर मुदस्सिर. तसंच तुम्ही जर वरती बघाल तर ड्रोन कॅमेरानी हा कॅप्चर घेतला जातोय. हा जो तुम्हाला
आणि आज सुंदर असा नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशीचा हा ग्राउंड डॉक्टर मुदस्सर स्ट्राईक वर. उलटा चेंडू होता, चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. एक धावसंख्या निश्चित भेटते आणि डॉक्टर नितीन गुरव यांनी चांगला रनिंग द बिटवीन द विकेट दाखवलाय, चांगला रन काढून घेतलाय आणि मुदस्सीर यांना सांगितलंय की मोठा फटका मारून हा मॅच संपवू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. आता जो फुटेज लाईव्ह तुम्ही बघतायत YouTube वर, तो मात्र ड्रोन कॅमेराने घेतलेला फुटेज आहे. तुम्ही जर बघतायत हा ड्रोन कॅमेराने आम्ही पूर्ण ग्राउंड कव्हर करतोय. हा सुंदर असा हा ग्राउंड ड्रोन कॅमेराने हा फुटेजेस लाईव्ह तुम्हाला व्हिज्युअल्स आता YouTube वर जे दिसत आहेत 193 कंट्रीज मध्ये हा प्रसिद्ध होतोय. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियनशिप 2026 ऑर्गनाइज क्रिकेट टुर्नामेंट चा हा 3rd आणि 4th नंबरच्या होणारा मॅच, 4th नंबर साठी होणारा मॅच. फुलटॉस चेंडू लेग साइडला खेळून काढलाय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरच्या हातात आणि धावसंख्या पोचते ती 44च्या घरात. 4-4-4 म्हणजे सुधीर 44 रन्स वर 4 गडी बाद. आता हा षटकाचा शेवटचा चेंडू. डॉक्टर सिद्धेश शेवटच्या चेंडूमध्ये नितीन गुरव यांच्या बॅट मधून आम्हाला चौकार किंवा षटकार बघायचा आहे. प्रेक्षकांची ही विनंती आहे की चौकार किंवा षटकार सोबत इनिंग संपवायची आहे. आणि जोरदार फटका लेग साइडला मारलाय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 धावानी समाधान मानायला लागेल आणि 1 धावानी इथे हा मॅच संपतोय. ते मात्र 41 रन्सनी पनवेल वॉरियर्स हा संघ जिंकलेला आहे आणि पनवेल वॉरियर्स हा संघ आजच्या या वर्षीच्या टुर्नामेंट मध्ये 3rd नंबरवर फिनिश झालेला आहे. म्हणजे जी 3rd नंबरची ट्रॉफी ती जाणार आहे ती पनवेल वॉरियर्स यांना आणि 4th नंबरची ट्रॉफी जाणार आहे ते मात्र नेहरू चॅम्पियन्स यांना. आणि आताच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे डॉक्टर सचिन काशीनाथ मोकल. 20 चेंडू मध्ये 61 धावांची खेळी खेळणारे डॉक्टर सचिन मोकल. त्यांनी हॅलो 7 चौकार आणि 5 षटकार मारून 61 धावा काढलेत आणि एक चांगली बॅटिंग बघायला भेटली आहे. आणि 1 ओव्हर टाकून 1 विकेटही घेतलाय फक्त 4 धावा देऊन. म्हणजे एक ओव्हरऑल राऊंड हॅलो. परफॉर्मन्स सचिन मोकल यांचा. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या अगोदर झालेला सामना सेमीफायनल 2 नवी मुंबई वॉरियर्स वर्सेस पनवेल प्राईड त्या मॅचचे माफ करा पनवेल वॉरियर्स याच्या अगोदर सेमीफायनल 2 चा सामना झाला. त्याच्यावरती नवी मुंबई वॉरियर्स